पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे सगळं तू ऑनलाईन मागवलंस? येस. हा गुळ सुद्धा कुणाच्या नाकाला पुरणार आहे हा गुळ? अगं बाई, हा आपल्या किराणाच्या दुकानात मिळतो ग. ही दुकानं तेवढ्याचसाठी ठेवली आहेत ना. कशाला हे सगळं मागवायचं ऑनलाईन? काय गरज आहे? सासूबाई, मुळात या सगळ्या गोष्टी गरजेच्याच आहेत. फक्त मी त्या ऑनलाईन मागवल्या आहेत ना, म्हणून तुम्हाला त्रास होतोय. अहो सासूबाई, ऑनलाईन मागवणं किती सोपं आहे बघा ना. छान घर बसल्या सगळं सामान येतं. घर बसल्या कसलं? सगळं आयतं मिळतं म्हण. जरा म्हणून मेहनत घ्यायला नको तुम्हा मुलींना. मेहनत काय नको घ्यायला? मी मोबाईलवर एवढं सगळं असं करून मागवलंय. कौतुक करायचं तर ते नाही. हे काय आहे? हे ना आईस्क्रीम मिक्स आहे. गुलाबजामचं पॅकेट मागवलं ना, त्याच्याबरोबर फ्री मिळालंय. बघा, असं काय काय फ्री पण मिळतं ऑनलाईन मागवलं तर. समर ऑफर. मी तुम्हाला सांगते सासूबाई, तुम्ही पण ऑनलाईन ऑर्डर करायला सुरुवात करा, नाहीतर काळाच्या मागेच राहाल. चालेल, मी मागे राहिले तरी चालेल. तू जा पुढे, किती जायचंय ते. मी गेलेच आहे पुढे. नाही नाही, ठीक आहे, तू जा, तुला कुठे पुढे जायचंय ते. पण हे जे आईस्क्रीम आहे, हे बनवणार कोण? नाही नाही, अशा खूप गोष्टी मिळतील ग तुम्हाला फ्री, पण बनवता सुद्धा आलं पाहिजे ना. इथे तुला साधं विरिजन नाही लावता येत. हो ना, तुम्ही बनवा ना. तुम्हाला येतं ना आईस्क्रीम बनवता. आणि मी बाई तुमच्यासारखी नाहीये, त्यामुळे मी काय उगाचच नावं ठेवणार नाही. तुम्ही बघा ना कसं बोललात. एवढं छान सगळं ऑनलाईन मागवलं तर मला बडबडत बसलात. त्यातनं काहीतरी चांगलं होणार आहे किंवा होऊ शकतं हा विचारच नाही. आता ह्यात काय चांगलं होणार आहे? तुम्ही आईस्क्रीम बनवणार आहात. हे कधी ठरलं? आता. आणि ऑब्विसली आता मला येत नाही तर मी कसं बनवणार? तुम्हीच बनवणार ना. शंतनू, मिक्सर झाला का रे रिपेअर? होतोय इन प्रोसेस आहे, होईल थोड्या वेळात. त्याला तर काही कामं सांगू नकोस. स्वतः कर. बिचारा ऑफिस मधनं आल्यापासून त्या मिक्सरच्या मागे लागलाय. बिचारा एकटा काम करत असतो सगळं. तनू, तुला कळलं का? माझा आजचा प्लॅन पण सक्सेसफुल झालाय. ऐकलं मी तुमचं बोलणं. आई आज आईस्क्रीम करणार आहे. तुला माहिती आहे, आई जे आईस्क्रीम करते ना, ते असं जग्गात भारी आहे ग. मस्त एकदम. खरंय, तुला पण मजा येईल खाऊन. किती दमून आलास ना ऑफिस मधनं. आणि कधीपासून मिक्सर रिपेअर करतोयस? हे होणार आहे ना तुझ्याच्यानी रिपेअर? नाही, म्हणजे तुला आठवत आहे ना, लास्ट टाइम मी आणि सासूबाईंनी कोणाचीही मदत न घेता मिक्सर रिपेअर केलेला होता. काही म्हणा, आपल्या घरात वुमेन पॉवर आहे. तू चॅलेंज करतेस का मला, की तुला असं वाटतं की मी हा मिक्सर रिपेअरच करू शकत नाही म्हणून? हा नाही, एक मिनिट. आता ना मी आधी हा मिक्सर रिपेअर करणार आणि मगच तुझ्याशी बोलणार. हो, ठरलंय माझं. चिडतोयस का? चिडत नाहीये मी चॅलेंज एक्सेप्ट करतोय. आता मिक्सर रिपेअर झाल्याशिवाय मी तुझ्याशी बोलणार नाही. बाय. ओळखा पाहू, आज आईस्क्रीम कोण करणार आहे ते? अर्थातच माझ्याशी कोणाला येतं का आईस्क्रीम करता या घरात? सुनबाईला तर काहीच जमत नाही. आणि पिलूला, बंडाला सगळ्यांना माझ्याच हातचं आवडतं ना, म्हणून सुनबाईच म्हणाली की सासूबाई तुम्हीच करा आईस्क्रीम. काही नाही हो, घाबरली, दुसरं काही नाही. मारे अगदी मला सांगते. हो 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 हो, फोटो पाठवीन तुम्हाला. बरं चला, बोलत काय बसले तुमच्याशी. आईस्क्रीम होईल माझं इथेच. आईस्क्रीम करते आणि मग तुम्हाला रात्री फोन करते. हा, या ना लवकर, आता कंटाळा आला हो मला घरात. अच्छा, हो, काळजी घ्या. अच्छा, बाय. अरे तू आज आईस्क्रीम बनवणार आहे? अरे तू किती गोड आहे. आईस्क्रीम पण तुझ्यासारखंच गोड बनवतेस तू. अगं, तुझं आईस्क्रीम एका बाजूला आणि या दुकानातली आईस्क्रीम एका बाजूला. ची, त्यांना काय चव असते? तू आज आईस्क्रीम बनवणारस ना, मी आज कुठे नाही जाणार. कश गो माझी गुंडू ते. तुला काय मदत हवी असेल तर सांगा. हो, तुला सगळी मदत करेन. काही नाही, फक्त खायला मदत करा. येस. बरं चल, आता आईस्क्रीम करायचं. चल. तनू, एवढं काय झालं चिडायला?
इकडे बघून रिपेअर कर, लक्षात ठेवा मिक्सर आहे, नाही तर काहीतरी उलट सुलट रिपेअर करशील आणि मग लक्षात येईल मिक्सरचा रोबोट झालाय. झाला आता बघच तू हा मिक्सर कसा सुधरवतो मी ते. नाव बदलशील माझं नाही झालं तर बघच तू आता. नाही, नाव नाही बदलणार. एक काम करते, तू जर मिक्सर रिपेअर केलास ना तर माझ्या वाटचं आईस्क्रीम पण तुलाच देते. मग तर तू तयारच ठेव तुझा आईस्क्रीम माझ्या करता. बघच तू बघच. पण त्यासाठी तुला आधी मिक्सर रिपेअर करायला लागेल ना. ऐक ना, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ मंत्री मॅन. कळलं ना? जस्ट वेट अँड वॉच. बघच तू. ओके. काय झालं हसायला? मला असं वाटतंय तुला ना आईस्क्रीम द्यायलाच नको. का? किती सर्दी झाली आहे बघ ना. अजिबात नाही. हे बघ तुझं मिक्सर रिपेअर होईपर्यंत माझ्या शिंका थांबलेल्या असतील. कळलं? आहाहाहा, काय मस्त रंग आलाय. मुलं खुश होणार एकदम माझ्यावर. सासूबाई, झालं आईस्क्रीम? हो, आत्ता तरी तयार झालंय. माझ्या नंतर कोण करणार या घरात आईस्क्रीम ह्याचाच प्रश्न पडलाय खरं तर मला. नाही, तू काय मनावर घेत नाहीस. अगं बाई, काय ग, आईस्क्रीम खायच्या आधीच सर्दी झाली तुला? ए ए ए ए सांग, मी काय विचारते तुला, सर्दी झाले का? नाही नाही नाही, खोटं बोलू नकोस, माझ्या तोंड लपवू नकोस. आता खरं काय ते सांग, सर्दी झाली ना? नाही. आज तुला आईस्क्रीम मिळणार नाही. अरे, याला काय अर्थ आहे? मी काय अख्खा डबा भरून आईस्क्रीम खाणार आहे का? काही नाही 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 नाही, तुझं काही भरोसा नाही. मागच्याला असंच म्हणाली होतीस आणि सगळं आईस्क्रीम संपवलंस आणि मग नंतर आठवडाभर सर्दीने हैराण झाली होतीस. ते काही नाही, मी तुला आईस्क्रीम द्यायची नाही. ओ सासूबाई, पण मला हवंय आईस्क्रीम. ते काही नाही, जोपर्यंत सर्दी बरी होत नाही तोपर्यंत तुला आईस्क्रीम मिळणार नाही. आईस्क्रीम तयार व्हायच्या जर सर्दी बरी झाली तर मी आईस्क्रीम देईन तुला. आता एवढ्याच सर्दी कशी काय जाईल? बघ 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 बघ, स्वतःच्या तोंडूनच सांगितलंस ना मला सर्दी झाली म्हणून. डन. अगो बाई, हे काय अचानक लाईट कसे काय गेले? हा, म्हणजे काय, तुमचं बोलणं ऐकून कोणीही जाईल सुनबाई. म्हणजे? हा, ए पिलू, बंडा, अरे जरा बघा लाईट का गेलेत आपले, आणि आपलेच गेलेत की सोसायटीतले गेलेत? अरे मा, हा बोल बोल बंडा. मा, काय 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 झालं? अगं अख्ख्या सोसायटीतल्या सगळ्यांच्या घरात लाईट आहे, फक्त आपल्याकडेच नाहीये. काय सांगतो? हा. देवा. शंतनू, मिक्सर. पिलू, हे काय आलं? हे शंतनू, हे काय केलंस तू? अरे मिक्सर रिपेअर करायचा होता ना? हा, माझ्यावर राग आला होता तर मिक्सरवर काढायचा ना. घरातले लाईट्स का घालवले सख्खे? अरे बाबा, मी काहीच केलं नाहीये. मग लाईट्स कसे गेले आपोआप? काय यार दादा, माझा फोन पण चार्ज नाहीये. मला बाहेर जायचंय आता. मी कोणाला फोन करून पण सांगू नाही शकत की मला बाहेर यायचंय, आणि मला कोणी फोन नाही करू शकत की तू बाहेर का नाही येते. काय ना तू पण, बरं मिक्सर खराब झाला होता तर आम्हाला सांगायचं, आम्ही केलं असतं रिपेअर. आम्ही तर एक्सपिरियन्स्ड आहोत ना. हा, अरे बाबा, माझं ऐकून घ्या. सिरियसली सांगतोय, मी काहीच केलं नाहीये. इतक्या वेळेचा हा मिक्सर रिपेअर करतोय मी. एक्झॅक्टली, मी नव्हतं सांगितलं तुला चॅलेंज घ्यायला. जमत नाही तर करायचं कशाला? हे बघ, मी चॅलेंज नाही दिला तुला, तू प्रोवोक केलंस मला, हे लक्षात ठेव तू. हे भय, हे असं याचं स्वतःला काही जमलं नाही ना की मला दोष द्यायचा. अरे उलट मी तुला मोटिवेट करत होते. जरा शांत राहा रे. काय लहान मुलासारखे भांडताय? बघ बघ बघ, उकडायला लागलं की नाही? लागलं ना उकडायला? शी, पंखा नाही, टीव्ही नाही, फ्रीज पण बंद पडला असेल ना? फ्रीजचं काय आता? अगं फ्रीजचं काय काय, आईस्क्रीम ठेवलंय ना. अरे देवा, माझं आईस्क्रीम सगळं गेलं, वितळणार आता. पिलू, जा लगेच सुलोजीकडे जा, फ्रीज मधला डबा काढ आईस्क्रीमचा आणि त्यांच्या फ्रीज मध्ये नेऊन ठेव. बघू नको तर पळ. आईस्क्रीम माझं. शी.
घरात कॅन्डल लाईट डिनर करावं लागतंय शंतनू आज आपल्याला. पण जरा चांगलंच आहे ना, म्हणजे छान नाही वाटत असं कॅन्डल काय लाईट? चांगलंय हे काय भाजीत मिठाचं कण जास्त झालंय. हे काय हे बघ हे बघ हळद बघ केवढी जास्त झाली आमटीत. कशाला म्हणून चव नाही जेवणाला. माझा तर मूड आणि भूक दोन्ही गेलंय. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय तुझी कोणी मैत्रीण आहे का अशी कोणती वीजवाली वगैरे असं काहीतरी हा जे आपलं रिपेअर करून देईल? हा नाही गाई, म्हणजे आता बघ ना, सगळ्यांच्याच तोंडाची चव गेली आहे, तर ती आणण्यासाठी माझ्याकडे आयडिया आहे. काय आयडिया? तू बनवलेलं आईस्क्रीम जर आपण खाल्लं तर. अरे हो की विसरूनच गेलो. अशी अशी येते. हा आलेच. आरामात. हो बघा. हो 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 नाही मला ना आता किस्सा आठवला. काय? तू फार लहान असशील, तुला आठवत नाही, मी सांगतो. एकदा ना आपल्या सोसायटीमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम होता, असा सगळा मोठा मस्त. तर आईने सगळ्यांकरता पिस्ता फ्लेवरचं आईस्क्रीम बनवलं होतं स्वतः घरी. हो, आणि त्या बायकांना इतकं आवडलं होतं, म्हणजे वेळा झाल्या होत्या बायका सगळ्या. जाताना आईकडनं सगळ्यांनी रेसिपी लिहून घेतली होती माहिती, इतकं आवडलं होतं त्यांना. किती भारी ना. खूप भारी. हो ना, आपली आई म्हणजे मास्टर शेफच आहे. अरे म्हणजे आपल्या सोसायटी मधल्या सगळ्या बायका तर आईच्या आईस्क्रीमच्या चाहत्या, अशा दिवाण्या. कुठे आहेत अजून? कशा नाही आल्या? काय माहिती. आई सरिता मंत्री आईस्क्रीम लाव. आईस्क्रीम लाव, आईस्क्रीम लाव. सरिता मंत्री आईस्क्रीम लाव. आईस्क्रीम लाव, आईस्क्रीम लाव, आईस्क्रीम लाव. सरिता मंत्री आईस्क्रीम लाव. आईस्क्रीम लाव, आईस्क्रीम लाव. आईस्क्रीम लावा आईस्क्रीम लावा. हो हो देते देते सगळ्यांना देते. हे काय हे काय काय ह्याच्यात काहीच नाही. हे बघ का मलाच दिसते. आई अगं यात तर फक्त आईच आहे, क्रीम कुठे? गप. हे आई, याला आईस्क्रीम नको देऊ. हे बरोबर आहे. काय बरोबर आहे? सरिता, अगं असा काय धरलास तो आईस्क्रीमचा डबा? जा ना फ्रीज मध्ये ठेव, वितळेल. फ्रीज मध्ये काय ठेव? मी जो तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवायला डबा दिला होता तो कुठे आहे? कुठे म्हणजे काय? तू जसा मला डबा दिलास आईस्क्रीमचा तसाच्या तसा नेऊन मी फ्रीज मध्ये ठेवून दिला. काय? अगं काय हे? तेच विचारते काय हे. सरिते, तू आईस्क्रीम केलंच नसशील. आईस्क्रीम समजून ना बर्फाचे खडेच दिले असतील बघ. नाही. सुलवाजी. काय ग अंकिता, काय झालं? सुलवाजी तुमच्याकडे निलगिरीचं तेल आहे का? ऍक्च्युली काय झालंय माहितीये का, सासूबाईंनी आईस्क्रीम केलंय, मला खायचंय, पण मला सर्दी झाली आहे. घरचे म्हणतात सर्दी बरी होत नाही तोपर्यंत आईस्क्रीम नाही खायचं. मला जरा निलगिरीचं तेल द्या ना, म्हणजे मला माहितीये कुठे येते. मी घेऊ का प्लीज? थँक्यू. हा अगं थँक्यू काय, त्यात शेजार धर्म आहे, पाळायला नको का? तूच खाल्लंयस ना आईस्क्रीम अंकू? खरं सांग, खरं सांग. बघ खरं सांगतेय, मी गेले होते सुलवाजींकडे पण मी नाही खाल्लं आईस्क्रीम. बघ बघ सत्य आहे सत्य आहे. याचाच अर्थ खरं काय ते बाहेर येतच. आई आई तू आता काही बोलशील ना ते सत्यच ठरणार आहे, बघ ना. एक मिनिट, सासूबाई पण गेले होते ना सुलवाजींकडे, बऱ्यापैकी वेळा बसल्या होत्या. त्यांनी पण आईस्क्रीम खाल्लेलं असू शकतं की, हो की नाही सासूबाई? अगं सरिते, बाहेरचं वातावरण थंड आहे आणि अशात तू मुलांना आईस्क्रीम खाऊ घालतेस का? आता हे गार त्यांना बादलं म्हणजे. भाऊ मुलं काय तर लहान राहिलेत का सर्दी पडसं व्हायला? आणि पहिल्यांदाच माझ्याकडे काहीतरी मागितले त्यांनी. खाऊ दे की अगदी भरपेट आईस्क्रीम. बर, आणि रोज रोज थोडीच खातोय आपण आईस्क्रीम, कधीतरी मेला खातो, काही होत नाही मुलांना. द्या द्या पटकन आईस्क्रीम आधी, मुलं वाट बघतात कधीची. थँक्यू सो मच. सरिता, थँक्यू काय, त्यात शेजार धर्म आहे, पाळायला नको का मी? अच्छा असं झालं होतं का? मग आता त्या माझ्याशी गप्पाच मारत बसतात, त्याला मी तरी काय करू? ठीक आहे, आपण ऍक्सेप्ट करूया की तुम्ही गप्पा मारत होतात.
पण आईस्क्रीम ठेवायला तू गेला होतास ना? हो. मग तुला का उशीर झाला? एक मिनिट तुम्ही माझ्यावर डाऊट घेताय का? प्लीज प्लीज असं करू नका. मी काहीच केलं नाहीये, प्लीज. अरे पण मग एवढा वेळ काय करत होतास तिकडे ते सांग ना. एवढा वेळ का लागला यायला? सुलभाजी, आईने हे आईस्क्रीम दिलंय. ऍक्च्युली ना घरची लाईट गेली आहे, त्याच्यामुळे हे प्लीज फ्रीज मध्ये ठेवाल का? हो ठेवीन की, काही हरकत नाही. पण काय आहे, आईस्क्रीम जमायला जरा वेळ लागेल बरं का, त्यामुळे तू उद्याच ये घ्यायला. चालेल? हा चालेल. थँक्यू. थँक्यू काय त्यात शंतनू, शेजार धर्म आहे, पाळायला नको का? हे याला काय अर्थ आहे? मी आईस्क्रीम खाल्लं नाही, सासूबाईंनी खाल्लं नाही, तनू तू खाल्लं नाहीस, रॉनी तर बिचारा घरातच आहे. सुलू आजींकडचं आईस्क्रीम गायब कुठे झालं? सुलुआजीच्या घरात भुताटकी वगैरे नाहीये ना? जाऊ दे बाबा, मला तर या सगळ्याचा ना कंटाळा आलाय. जाऊ दे, आपल्या नशिबातच आईस्क्रीम खाणं नव्हतं असं समजूया, सोडून देऊया. चला ऐका ना, आपण त्यापेक्षा काय करू माहितीये का? आपण मस्तपैकी बाहेर जाऊ आणि बाहेर जाऊन आईस्क्रीम खाऊ. काय म्हणता? कशी वाटली आयडिया? नाही, मला आईच्या हातचं आईस्क्रीम खायचं होतं. पुढच्या वेळी नक्की कर, मग तर झालं. पण आत्ता आपण बाहेर जाऊया मोकळ्या हवेवर. चला, हे ठेव तिकडे. चला चल. शेजार धर्म ग, शेजार धर्म, दुसरं काही नाही. तुला सांगू का, आमच्या इथली सरिता आहे ना, तिच्यासारखं आईस्क्रीम जगात दुसरं कोणी बनवू शकणार नाही बघ. काय चव आहे सांगू तिच्या हाताला, अगदी मस्त. म्हणजे सुलूआजी मगाचपासून खोटं बोलत होत्या. पुढचं ऐकूया. तू शांत हो, टेन्शन नको घेऊ. दादा टेन्शन काय नको घेऊ, आत्ता कळतंय खरं आईस्क्रीम कुठे विरघळतंय. सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे या कानाचा त्या कानाला पत्ता लागू दिला नाही मी. मारे आले होते 4 जण मगाशी चौकशी करायला, कळू सुद्धा दिलं नाही मी त्यांना. आता बसले असतील भांडत. पण आईस्क्रीमची चव, आहा. शेजार धर्म काय दाखवूया आता आपण. डिशक्या. काय झालंय, पुन्हा का आलात तुम्ही सगळेजण? सुलूआजी, सगळं कळलंय आम्हाला. फोनवर जे बोलत होतात ना, ते सगळं ऐकलंय आम्ही. का हो सुलभाजी, का असं खोटं बोललात आमच्याशी? नाही म्हणजे आम्हाला खरं खरं सांगितलं असतं तर आम्ही काय म्हणालो असतो तुम्हाला. तसं नाहीये बाळा, तसं नाहीये काही. का तुम्हाला आठवत नाहीये काय केलं ते? मी नाही खाल्लंय आईस्क्रीम. माझ्यावर विश्वास ठेवा, खरं बोलतेय मी. पण आम्ही कुठे म्हणतोय तुम्ही खाल्लंय? तुम्हीच म्हणालात. आणि घाबरताय का एवढ्या? मी नाही घाबरत आहे. कर नाही त्याला डर कशाला, मी कशाला घाबरू. मी नाही खाल्लं आईस्क्रीम खाल्लं नाहीत ना तुम्ही, मग शिंका कशा येतात तुम्हाला? सत्य आहे सुलूआजी, बघा आता तरी खरं बोला. हो, मी खाल्लं आईस्क्रीम तुम्ही दिलेलं. सॉरी, माफ करा, मला चुकलं माझं. मी वाटलं तर तुम्हाला पुन्हा नवीन आणून देते ना. त्याची काही गरज नाहीये सुलूआजी, आम्ही देणारच होतो ना तुम्हाला. आणि प्रेमाने दिलं असतं. किती लाडक्यात तुम्ही आमच्या. तुम्ही दर वेळेला काही चांगलं चुंगलं केलं की आम्हाला देता, मग आम्ही देणार नाही असं होईल का? अशा का वागलात तुम्ही सुलूआजी? तुमच्यामुळे आमच्या सगळ्यांमध्ये भांडणं झाली. सुलूआजी, माझी ही सून कधी कधी तुम्हाला खूप बोलते, तेव्हा मी तिला रागवते आणि तुमचीच बाजू घेते. आमच्या घरात कुठलाही नवीन पदार्थ झाला ना की त्यावर पहिला मान तुमचा असतो. ही माझी सून तुम्हाला किती काही बोलली ना तरी सुद्धा तिचं म्हणणं असतं, नाही आपण हे थोडं सुलूआजीला देऊया. आज सुद्धा आम्ही तुम्हाला आईस्क्रीम देणारच होतो हो, पण तुम्ही आमचा गैरफायदा घेतलात सुलूआजी.
आणि वर आमच्यात भांडणही लावून दिली. आणि वर कुणाला तरी फोनवर सांगताना आम्ही ऐकलं तुम्ही मज्जा घेताय या सगळ्या भांडणाची. आणि ह्या गोष्टीचं आम्हाला जास्त दुःख झालंय. आईस्क्रीम गेल्याचं दुःख नाही झालंय, तो मुद्दा नाहीच आहे मुळी. सुरुवाजी, आज तुम्ही मला खूप दुखावलंय. आजपर्यंत अनेक वेळा असं झालंय, पण तरी सुद्धा राग घेऊन गप्प बसले, कारण तुम्ही मला आई समान आहात, आम्हाला सगळ्यांनाच. पण आज मात्र तुम्ही आमच्या शेजार धर्माचा गैरफायदा घेतलात आणि त्याचं आम्हा सगळ्यांना दुःख झालंय. नाही सुरुवाजी, आजपासून सरिता मंत्री तुमच्याशी बोलणार नाही. अगं माझी आणि तुमची कट्टी. असं नको, असं नको करू.